नमस्कार, पुष्पा पराते माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मी बघा आता इथे छान प्रकारे इथे बघा अस्तरची कुर्ती इथे शिवणार आहे. तर बघा आधी मी इथे कॅनव्हास आणि इथे कापड घेतलेला आहे आणि या कॅनव्हासवर मी इथे गोलगळा इथे आखून घेतलेला आहे आणि त्या गोलगळ्यातलं मी इथे बरोबर आकार देऊन गोलगळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर जो उरलेला एक्स्ट्रा जो कॅनव्हासची पट्टी आहे ती मी इथे कापून घेतलेली आहे आणि इथे बघा थोडी पूर्ण साईडला इथे बारीक गोट करून घेत आहे. आता हा जो गळा आहे हा मी इथे 3 इंचचा गळा घेतलेला आहे आणि हा मागच्या साईडचा गळा आहे आणि इथे बघा 4 इंच लांबी आणि 3 इंच रुंदीचा गळा तो घेतलेला आहोत. नंतर हा 6 इंचचा गळा मी इथे घेतलेला आहे आणि गळ्याचं अंतर मी इथे 3 इंच घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हा सुद्धा गळा मी इथे कॅनव्हास पट्टीवर जोडून घेतलेला आहे. आता यानंतर बघा इथे अस्तर आणि ही जी मेन फॅब्रिक आहे ते मी इथे जोडून घेणार आहे. तर इथे बघा ही जी कुर्ती आहे ह्या कुर्तीला अस्तर आणि जे कापड आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण राऊंडला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही साईडने मी इथे बघा बरोबर अस्तर आणि कापड ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला एक इंचावर शिलाई करून घ्यायची आहे. आता ही शिलाई झाल्यानंतर बघा खालच्या साईडने अस्तरला थोडं इथे गोट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा अस्तरला मी इथे गोट करून घेत आहे. तर ही जी कुर्ती आहे ती मी इथे साडीच्या कापडापासून शिवत आहे. आता या कुर्तीमध्ये मी इथे बघा ही जी कुर्ती आहे ही कुर्ती पण काढलेली आहे आणि इथे मला यामध्ये एक वन पीस ड्रेस पण काढायचा आहे. तर मी इथे ती वन पीस ड्रेस सुद्धा कशा प्रकारे काढलेला आहे व कशा प्रकारे शिवलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे बघा इथे ही जी मी कुर्तीला पूर्ण शिलाई करून घेत आहे आणि दोन्ही साईड व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि इथे कुर्तीला इथे शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे बघा हा जो एक भाग आपला तयार झालेला आहे. आता इथे जो अस्तर आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडलेला आहे. आता इथे आपल्याला गळा लावायचा आहे. तर मी इथे बरोबर मधोमध टिक करून घेतलेली आहे आणि मधोमध आपल्याला इथे गोल गळ्याची ही जी कॅनव्हास पट्टी आहे ती लावून घ्यायची आहे. आणि इथे बघा मी इथे गळ्यानंतर कापून घेणार आहे. आधी तो जोडून घेत आहे जेणेकरून इकडे तिकडे घसरणार नाही आणि आपला जो गळा आहे सुंदर असा गळा इथे तयार होणार आहे. आणि हा जो गळा आहे बघा गोलच गळा आहे आणि मस्त असा आकार गोल गळ्याला आलेला आहे. आणि हा मागच्या साईडचा गळा इथे मी 4 इंचचाच घेतलेला आहे पण तो छोटा आहे. तर इथे बघा इथे वरून प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे तर बघा मैत्रिणींनो ही जी कुर्ती आहे मी फक्त अर्धा तासात शिवणार आहे. कारण की बघा इथे मी पूर्ण इथे हा कुर्तीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे बघा आता हा एक भाग तयार झालेला आहे. दुसरा भाग तशाच प्रकारे इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर मी इथे बघा शिलाई करून घेतलेली आहे. आता यालासुद्धा मी इथे गळा जोडून घेणार आहे. आता गळा आपल्याला दोन्ही साईडने बघा एका साईडने आधी जोडायचा आहे नंतर दुसऱ्या साईडने जोडायचा आहे. आणि ही कुर्ती इथे बघा अस्तरची असल्यामुळे बघा इथे मी बरोबर व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित जोडून घेतलेला आहे आणि यालासुद्धा आपल्याला अशा प्रकारे कॅनव्हास लावून हा गळा तयार करून घ्यायचा आहे. बघा हा गळा तयार झालेला आहे. त्यानंतर इथे बघा आता हे जे दोन्ही भागाचे शोल्डर मी इथे जोडून घेणार आहे. तर बघा आता इथे दोन्ही भागाचे शोल्डर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा आता आपल्याला दुसरा भागसुद्धा लावून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी बघा इथे दोन्ही भाग इथे शोल्डरचे मी ते शोल्डर इथे जोडून घेत आहे आणि आता इथे बघा जो आपण मी इथे बघा हे जे दोन्ही साईडचे शोल्डर हे व्यवस्थित जोडून घेत आहे आणि इथे ही जी कुर्ती आहे ती कुर्तीचं बघा कुर्तीच्या बाह्यानंतर लावून घेणार आहे. तर इथे बघा ही जी कुर्ती आहे तर ही इथे मी इथे 40 इंच साईजची लांबीची इथे कुर्ती शिवत आहे. तर ही जी कुर्ती आहे तर ही बघा आता ह्या कुर्तीचं शोल्डर मी इथे जॉईन करून घेतलेला आहे. आता इथे जे आपण चारही भाग कुर्तीचे व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे आहे आणि जो मोंढा आहे तो मोंढ्याला थोडा आकार द्यायचा आहे. जर मागे पुढे जर मोंढा झाला असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा
आणि हा जो समोरच्या साईडचा मुंडा आपल्याला खोल करायचा आहे. आणि इथे बघा ही जी बाही आहे मी इथे बाह्या तयार करून घेतलेला आहे. आणि आता इथे ही जी बाही आहे ती मी इथे फिश अस्तींची शिवलेली आहे. आणि एका साईडने मी इथे धडी अटॅच केलेली आहे आणि एका साईडने मी इथे कापड लावलेला आहे. बघा इथे अशा प्रकारे मग मी समोरच्या साईडने इथे धडी लावून घेणार आहे. आता हा आपल्याला एक साईडचा भाग आपल्याला मुंड्यापासून इथे शोल्डरपासून एक साईडचा भाग लावून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडचा पण भाग अशाच प्रकारे लावून घ्यायचा आहे. जर आपण बाही बघा आता ही जी फिश अस्तींची बाही आहे आणि ही फिश अस्तींची बाहीचं जी डिझाईन बरोबर तिथे मधोमध यायला पाहिजे यासाठी मी इथे बघा शोल्डरपासून बाही लावून घेतलेली आहे. आणि शोल्डरपासूनच बाही आपल्याला लावून घ्यायची आहे, जेणेकरून बाही इकडे खालवर होणार नाही आणि बरोबर त्याचे आकार पण बरोबर दिसणार आहे आणि चढ उतार पण बाही होणार नाही. तर बघा बाही मस्त लावून झालेली आहे. तर दुसऱ्या साईडची बाही पण अशाच प्रकारे लावून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणी दोन्ही साईडच्या बाह्या मी इथे लावून घेतलेल्या आहे. मस्त बघा असं छान इथे लुक्स आलेला आहे बाह्याला. आणि इथे बघा आता इथे बघा छान वर बघा डिझाईन्स आलेली आहे. आणि ज्या कस्टमरने मला थोडी बाही लांबच सांगितली होती, तर बघा कापड हा थोडा कमी असल्यामुळे मी इथे बघा फिश अस्तींची बाई शिवलेली आहे. आणि आता इथे थोडी लांब व्हायला पाहिजे म्हणून मधोमध मी थोडी इथे डिझाईन्स पण करून घेतलेली आहे, म्हणजे थोडी पट्टी लावून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे. तर मी फिटिंगची शिलाई करण्यासाठी बघा इथे मी 14 इंच अंतर घेत आहे. आणि जे 14 इंच अंतर घेऊन बघा इथे खाली मला हिपची इथे 20 इंच घ्यायची आहे. तर इथे मी 20 इंच हिप घेतलेली आहे. आणि इथे आता बघा फिटिंगची शिलाई मी इथे बाहीपासून करून घेत आहे. तर आपल्याला इथे बघा इथे जे खाली हे 14 इंचपर्यंत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला खालून कट मारायची आहे. तर कट करण्यासाठी बघा मी आधी इथे फिटिंग करून घेत आहे, म्हणजे कुर्तीला पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला इथे जे कट आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा इथे मी बरोबर इथे लाईन ओढून इथे बघा त्याच लाईनवर इथे मी इथपर्यंत शिलाई करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 ते 3 शिलाई फिटिंगच्या करून घ्यायच्या आहे. आणि बघा इथे मी फिटिंग मोजून बरोबर व्यवस्थित डबल शिलाई पण करून घेत आहे. तर आपल्याला बघा जी कंबर आहे ती थोडी 1 इंचाने आपल्याला कमी घ्यायची आहे आणि चेस्टचं माप थोडं जास्त घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही फिटिंग करून घ्यायची आहे, जी फिटिंग ही मस्त बसणार आहे. आणि इथे बघा आता इथे दुसऱ्या साईडची पण मी इथे फिटिंग करून घेत आहे. आणि ही फिटिंग झाल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्या कट्स करण्यासाठी बघा इथे मी जी थोडी एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेणार आहे. आणि आता बघा आपल्याला खालून इथे कट्स इथे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पण आतमध्ये घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे कट्स करून घ्यायचं आहे. आणि कट्स करण्यासाठी बघा आता इथे वरच्या साईडनी शिलाई आहे. तर शिलाईला बघा आपल्याला इथे बरोबर चौकोन इथे आला पाहिजे आहे. आपल्या डब्याचा आकार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा मी बरोबर इथे व्यवस्थित इथे बघा ही जी हे आपल्याला पावडी पलटून घ्यायची आहे. आणि पलटून घेतल्यानंतर थोडी इथे आडव्या याच्यामध्ये थोडी शिलाई लाईन ओढून शिलाई करून घ्यायची आहे. आणि पुन्हा आपल्याला दुसऱ्या बाजूच्या कट्सची शिलाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे जर आपण कट्स केला तर कट्सचा छान इथे स्क्वेअर तयार होईल आणि आपलं जे कट्स आहे छान व्यवस्थित फिनिशिंग पण व्यवस्थित दिसणार आहे. आता इथे खालच्या साईडने मी थोडीच इथे फोल्ड करून घेत आहे, कारण की खालचा भाग काठाचा आलेला आहे. आणि इथे आपल्याला बघा इथे मी डबल फोल्डच केलेली आहे. आता इथे पुन्हा दुसरा कट्स करून घ्यायचा आहे. आणि कट्स करण्यासाठी बघा दुसऱ्या साईडचं आपल्याला पूर्ण मेन फॅब्रिक आणि अस्तर आतमध्ये घ्यायचं आहे. आणि आतमध्ये घेऊन इथे बघा अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला चौकोन करून घ्यायचं आहे. तर हे चौकोन करण्यासाठी बघा एकच ट्रिक्स वापरायची आहे. पावडी आपल्याला थोडी इथे हलवायची आहे आणि पटकन म्हणजे थोडी शिलाई करून इथे डबल दुसऱ्या साईडचा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला छान इथे चौकोन तयार हो आणि ते जो कट आहे तो व्यवस्थित दिसणार आहे. तर बघा आता ही दोन्ही साईडची इथे बघा कट झालेला आहे. आता आपल्याला पुन्हा वरच्या साईडने सुद्धा इथे कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी इथे वरच्या साईडने इथे कट करून घेत आहे. आपल्याला डबल शिलाई या कटला करून घ्यायची आहे. तर आता इथे बघा वरच्या साईडने आपल्या एकदम काठावर ही शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून ही कटची फिनिशिंग छान येणार आहे आणि कटसुद्धा छान दिसणार आहे. बघा याला पण आपल्याला छोटा चौकोन करून घ्यायचा आहे आणि बरोबर दुसऱ्या साईडने पण शिलाई करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो बघा अशा प्रकारे ही कुर्ती मी इथे शिवलेली आहे. आणि ही अस्तरची कुर्ती आहे. आणि ही मी इथे बघा एका
साडीपासून शिवलेली आहे आणि याच साडीपासून मी इथे बघा एक वन पीस ड्रेससुद्धा शिवणार आहे. तर इथे तो वन पीस ड्रेस कसा शिवायचा तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही माझं हे चॅनल आहे पुष्पा पराते हे आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच मी नवनवीन ड्रेसेसचे आणि ब्लाऊजचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहील. आणि हे बघा ही जी कुर्ती आहे तर इथे बघा ही छान प्रकारे इथे तयार झालेली आहे. फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे आणि फिटिंगसुद्धा छान झालेली आहे. बघा व्यवस्थित असं अस्तर पण पूर्ण भागात जॉईन झालेलं आहे. तर बघा सुंदर अशी ही कुर्ती इथे 40 इंच साईजची कुर्ती इथे तयार झाली, लांबीची इथे कुर्ती तयार झालेली आहे आणि बाह्या पण मस्त झालेल्या आहे. तर मी एका साडीमध्ये बघा 2 ड्रेस कसे काढले तर ते पण मी तुम्हाला ट्रिक्स इथे नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ट्रिक्स आणि टिप्सचे मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. माझा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगाल. धन्यवाद.